मी आता थोडी आराम करते. जाऊ का? हो. पलंगावर झोपून राहा. जेवायला उठवतो. चालतंय. ओके, धन्यवाद, थँक्यू. तुमचं मंडळ आभार आहे बरं का. भाजी बिजी चांगली ओके मध्ये चांगली करा. काय काळजी करू नको. बिचारा नवरा ग माझा खरंच लय फिरे इकडं नदीच्या काळातून. पण पाणी बघा ना कसलं वातावरण पाणी. काय गरज आहे का? अर्धा मेंदूचं माणूस आहे हे बघा. इकडं पाणीच पाणी आहे सगळं बदलापूर मध्ये बघा. सगळं पाणीच आहे इकडं. कुछ नाही बाई, हे सगळं पावसाचा कमाल आहे. पाण्याचा कमाल आहे. सगळा पाणी सगळं मंडळी इकडं आमच्या इकडं. गावाकडे याची गरज आहे पावसाची. एवढा पाऊस, एवढं पाणी, बापरे. घरात घुसायची वेळ आली इकडं पाण्याची. इकडे दुकानं बिकान आहेत आमचे पोरं. ओ शेरखान भाई, लड्डू है मुन्ना भाई, कैसे हो? चाय पाणी पिया. कुठं बस झालं, बस फिरलास. चल घरी. आम्ही चाललो आता घरी जातो आता. आम्ही घरी बस. लय फिरलो सकाळपासून. पाणी आम्ही काय गुत्त घेतलं का पाणी करायचं. तर नमस्कार मंडळी, आता खाली येऊन आले. चहा आंघोळ वगैरे केली, चहा पाणी केलं, सगळं झालं. आणि एवढा पाऊस आहे ना इकडं, एवढा पाऊस आहे ना काय सांगू. अक्षरशः 2-3 दिवस झाले, म्हणजे स्वतःच 8 दिवस झाले पाऊस थोडा. आजवर पाऊस पडत नव्हता तर लोक त्या पावसाच्या नावाने खडे फुडत होते. आणि आता एवढा पाऊस लागला लोकांच्या, म्हणजे इकडे ह्या भागात ना सगळं कोणाकोणाच्या घरात ग्राउंडला पाणी जायला लागले. कारण की बिल्डिंग एकदम तळाला चिटकून येतात. बिल्डरने बिल्डिंगवरच बांधलेला येतात. आणि एवढा पाऊस आहे, सगळं हिरवळ झालं तिकडे खाली. जसं की मी तुम्हाला दाखवलेलं पाणी आणि जाम पाऊस झाला इकडे बी. आणि आमचे पती परमेश्वर काय करतात माहिती का, तुम्हाला दाखवते. म्हणजे नशीब लागतं बरं का असं नवरा भेटायला. म्हणजे मी म्हणते ना, शोधून म्हणजे कंदील घेऊन जरी शोधलं तरी असा नवरा भेटणार नाही. प्रत्येकाला असा नवरा भेटावा बरं का, तुमच्यासारखा बरं का. हो, प्रत्येक बाईला तुमच्यासारखा नवरा भेटावा हीच माझी इच्छा. प्रत्येकाला अशी बायको भेटू नये. एवढी वाईट आहे मी? वाईट नाही. हां, असं करा. मग काय होतं केलं म्हणजे? मग आता एवढे मोठ्या हॉटेलला मोठे शेफ असते तर ते करतेतच ना. म्हणजे पुरुषाने काम करणं म्हणजे काही चूक आहे का? हा, केलंच पाहिजे ना. मी काय म्हणते, मी घरचा शेफ आहे. नाही, घरचा शेफ असतो तर पुन्हा काय कवाय ना घालताना. एखाद्याच्या पोटाला तुम्ही जर अन्न देताय ना तर याच्यासारखं पुण्य कुठंच नाही भेटत, माहिती का. कुठंच पुरुषांनी काम करणं म्हणजे काय लयच अवघड नाहीये, विशेष नाही ह्याच्यामध्ये. बापरे, ह्याच्या बायको नवऱ्याने काम केलं, बापरे हे केलं ते केलं. काय होतं केलं म्हणून? भाकरी डागू नका, चांगल्या करा. हा, सांगितलं नाही म्हणतात परत. एक गोष्ट पण 10 वेळा नाही सांगावं लागत. आणि सगळं राड आवरून घ्या परत नंतर ना. मी आता थोडी आराम करते. जाऊ का? हो. पलंगावर झोपून राहा. जेवायला उठवतो. चालतंय. ओके, धन्यवाद, थँक्यू. तुमचं मंडळ आभार आहे बरं का. भाजी बिजी चांगली ओके मध्ये चांगली करा. काय काळजी करू नको. बिचारा नवरा ग माझा खरंच लय प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं. लय उतू चाललंय माझ्या नवऱ्याचं प्रेम बघा. म्हणजे सांगूच शकत नाही. म्हणजे बाईला सुद्धा अशी भाकर नाही यायची. अशी भाकरी माझा ना आमच्या हौपती परमेश्वर करते तर छान भाकरी करते बरं का. मोठ्या एकदम अशा गोल पोट्टाल्या. माझ्याला पण येत नाही तर माझ्या भाकरीला बी माझा नवरा नाव ठेवत असतो. पातळ जाडच झाली, पापडाच नाही आला, असं झालं. स्वतः करताना कसं वाटतंय, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? होय, जेव्हा तुम्ही स्वतः करता तेव्हा काय वाटतं तुम्हाला? मला नाव ठेवता तेव्हा बरं वाटतं ना, वेगळंच ना. म्हणजे प्रत्येक काम करताना असं आठवायचं मी बायकोला किती नाव ठेवत असतो. होय, वेगळीच फिलिंग आहे ना. कुठंच नाही. आनंदच वेगळा आहे. आनंदच वेगळा. भाकरी थापायचा, स्वयंपाक करण्याचा. हा, जाऊ द्या, करा. काय होतं एखादी बार बायकोला आयतं चारलं ना तर देव पावत असतो, माहिती का. हा, बायको म्हणजे घरातली लक्ष्मी असती. कुत्र्यासारखी. बायको ही घराची लक्ष्मी असती. आणि लक्ष्मीला कधीतरी आयतं करून घालावं लागत असतं. लक्ष्मीची हालत काहीच नाही. आयतं खाता तवा माझ्या हातचं रोज तवा नाही मी काय बोलत. आता आंघोळ वगैरे केली, कपड्याला टिकली बी नाही माझ्या. जाऊन इग्नोर करून टाका याला मला.
त्याला ना माझ्या नवऱ्याला नको इग्नोर करून माझा नवरा एवढा कष्टाने आम्हाला भाकरी खा थापून देते तर पती परमेश्वर आमचे अहो तुमचे ना खरंच मंडळ तुमचा आभारी आहे तुमचे ना पाय धुवून जरी पिलं नाही पाय धुवून नाही पण तुम्ही लगाटाच्या पाण्यात नाचून आलात खाली तुमच्या ना माझ्या नादात तुमच्या भाकरी जळायच्या तर मी जाते आता इथून ना माझा नवरा शिडीला चाललाय आता सध्याला ती म्हणे या बाईला काही काम नाही धंदा नाही नुसती बडबड बडबड करते आणि पोरं कधीपासून गेलेले तर जाऊ नका देऊ तिकडं डोंगरा बिंगराव गेले पाय बी सटकला लागलं बिगलं तर किती मागात पडल तिकडं गेले तर ओढती पार माराचा पाऊस आहे बघा लय पाऊस आहे सगळं पाणी झालंय खाली का बाय नंतर जेवण करून कधी तर नवरा घरी असल्यावर व्हिडिओ वगैरे शूट करावं लागत असते गाडी आली ती फसती का काय नको आम्ही नदी आलो दोन कसलं पाणी बघा एकदम टाईट आहे एकदम टाईट वातावरण वाव हे बघा माझा नवरा कसा नाचतोय घे नाचून दन्नक 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 डीजे जाण्यात हे बघा काय वातावरण आहे वाव असले याच्यात फिरायला जाम मजा येते ना हा हा ये हा मौसम ये 90 चाहिए इनको देखो मुत्या हे बघा वातावरण एकदम ओके पाणीच पाणी सगळं नजरच थांबत नाही इकडं बघा आणि वातावरण ही इकडं आमची बिल्डिंग बघा इकडं दिसते आमची बिल्डिंग बघा ही बिल्डिंग आहे आमची कुठे बिल्डिंग ही कुठे हां ही समोर आहे पोलच्या समोर ही बिल्डिंग आमची आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये राहतो आणि दृश्य बघा काय सुंदर आहे काय सुंदर वातावरण आहे वाव खरंच मानलं पाहिजे काही गरज आहे का डोक्यावर बिक्यावर पडलेलं आहेत का तुम्ही डोक्यावर परिणाम झाले उठा ते बघा आणि आला तर मी बघा शी तुमचे आहेत का बेकार माणूस शोधून नाही भेटायचं मला खरंच आमचे पती परमेश्वर बघा येडं गळ्यात पडलं सांभाळायची वेळ आली दुसरं काही नाही येडं गळ्यात पडलं सांभाळायची वेळ आली दुसरं काही नाही येडच नाही का शान आहे होय बघा मंडळी कोण जातं अशा वातावरणात फिरायला कुणाला आवडतं कधीच्या काळातून आले पाहिजे मी मला ना हे पाण्या बिण्याची ना जाम भीती वाटत असते पण आले मी इकडं नदीच्या काळातून पण पाणी बघा ना कसलं वातावरण पाणी काय गरज आहे का अर्धा मेंदूचं माणूस आहे हे बघा इकडं पाणीच पाणी आहे सगळं बदलापूर मध्ये उल्हास नदी म्हणते त्याला उल्हास नदी म्हणजे अजून एवढं लोकांना माहिती नाही बरं का ही रोड मोडतान आता कसं काय जवानीचे दिवस गेले जवानीचे दिवस तुमचे हा हे बघा मोबाईलने तंबाखू कुठं ठेवली माझ्या नवऱ्याने मोबाईल आणि तंबाखू ठेवली कुठं बघा कुठं ठेवली हो हे बघा एंटिकच नवरा आहे डिजिटल नवरा आहे माझा चला इकडं ऊन पडलंय सूर्यनारायण बाप्पाने तोंड दाखवलंय चला आता मंडळी आम्ही निघतो हळूहळू इकडून कारण की एकदम वातावरण हायलाईट आहे टाईट आहे नदीचं पाणी बघून माझे डोळेच फिरत आहेत घरा कारण की मला जाम भीती वाटते पाहू म्हणजे ह्याची जातो आम्ही आता चला शेट चला पाणी बघा मंडळी अजून एकदा एक नंबर नादच खुळा